नमस्कार. हिंदू जनजागृती समितीच्या वतीने मी अधिवक्ता श्रुती भट निवेदन करू इच्छिते की आज आम्ही जिल्हाधिकारी महोदय अकोला यांना लव जिहादच्या संदर्भात एक निवेदन दिलेलं आहे. लव जिहादच्या विरोधात कायदा करण्यासाठी राज्यभर अनेक आंदोलनं, जन आक्रोश मोर्चे, विविध हिंदुत्ववादी संघटनांनी कित्येक अधिवेशनं झाले काढलेली आहेत, परंतु दुर्दैवाने त्याची गंभीर दखल अजूनपर्यंत घेतली गेलेली नाहीये सरकारकडून. आणि प्रकरण तर रोजचे रोज जवळपास घडत आहेत. रोज सरासरी 103 मुली आपल्या बेपत्ता होत आहेत राज्यभरातनं. तर हे खूप चिंतेचा विषय आहे. नुकतेच अकोला शहरापुरतं बोलायचं झालं तरी 19 मार्च 2024 ते 31 मार्च 2025 इथपर्यंत शेकडो मुली अकोल्यातनं एकट्या गायब झालेल्या आहेत. तर या गेल्या कुठे, हा आमचा प्रश्न आहे. असं कळते की यांना लव जिहादच्या जाळ्यात, प्रेमाच्या जाळ्यात ओढवून जे धर्मांध आहेत ते पळवून घेऊन जातात, त्यांचं काय करतात आणि विविध प्रकारे त्यांचे सगळी गुप्तता पाळली जाते. तर ह्या गेल्या कुठे याचा शोध लागत नाहीये. ही एक चिंतेची बाब आहे. अकोला जिल्ह्यापुरतं बोलायचं झालं तर नुकत्याच इथे ताज्या घटना घडलेल्या आहेत, त्या सर्वश्रुत आहेत. जसं की परिबिंदी घर झालं नुकतंच 4 दिवसांपूर्वी. 8 वर्षाच्या चिमुरडीवर सोहेल खान नावाच्या एका मुसलमानांनी अत्याचार केले आहेत. ह्या अत्यंत काळीमा फासणाऱ्या घटना आहे. इतकंच नाही तर कायद्याच्या याच्यानुसार जरी बोलायचं झालं तरी पण केरळ उच्च न्यायालय जे आहे 2009 मध्ये त्यांनी एक अहवाल मागितला होता आणि नमूद केलेलं आहे की लव जिहाद हा अस्तित्वात आहे. त्याच्यानंतर न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी समिती आहे, त्यांनी सुद्धा लव जिहादद्वारे मुलींचे धर्मांतर होते आहे आणि कठोर कायदा करायला पाहिजे असं आपल्या निरीक्षणात नमूद केलेलं आहे. इतर राज्य जी आहेत, गुजरात आहे, उत्तर प्रदेश आहे, या राज्यांमध्ये मध्य प्रदेश आहे, कठोर कायदे आहेत. तिथे जन्मठेपेची शिक्षा आहे लव जिहादमध्ये जर आरोपी सापडला तर, लव जिहाद करणारा. मग आपल्या महाराष्ट्रात का नाही होत आहे, हा आमचा प्रश्न आहे. त्यासाठी आम्ही प्रमुख मागण्या इथे केलेल्या आहे की त्यांच्या धर्तीवर कठोर कायदा करा. ज्या मुली बेपत्ता झाल्या आहेत त्यांच्या शोधासाठी विशेष तपास पथक नियोजित करा. नंतर फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हे प्रकरण चालवून लवकरात लवकर आरोपींना शोध लावून कडक शिक्षा त्यांना करण्यात यावी. या मागण्याला घेऊन आज आम्ही इथे समस्त हिंदुत्ववादी संघटना आणि अनेक महिला संघटना सुद्धा इथे आलेल्या आहेत आणि संतप्त भावना जिल्हाधिकारी महोदयांच्याकडे आम्ही व्यक्त केलेल्या आहेत की येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा कायदा तात्काळ महाराष्ट्रामध्ये लागू करण्यात यावा. जय श्रीराम. मी उदय महा, हिंदू राष्ट्र समन्वय समिती अकोला जिल्हा संयोजक. आज अकोल्यातील समस्त हिंदू संघटनांनी एकत्रित येऊन जिल्हाधिकाऱ्यांना पुनश्च एकदा, शेवटची म्हणायला हरकत नाही, पुनश्च एकदा शेवटची विनंती केली आहे की महाराष्ट्रातल्या महिलांच्या संरक्षणासाठी लव जिहाद विरोधी कायदा लवकरात लवकर अंमलबजावणी त्याची व्हावी आणि येत्या उन्हाळी अधिवेशनात, बजेट अधिवेशनामध्ये पहिल्या दिवशी या विषयावर चर्चा करून हा कठोर कायदा महाराष्ट्रात अंमलात आणावा. आत्तापर्यंत अनेक लोकांनी या विषयावर भाष्य केलं, अनेकांनी निवेदनं दिली, पण त्याचा काहीही उपयोग होताना दिसत नाहीये. हिंदूंच्या सहिष्णुतेचा अंत या सरकारने पाहू नये याकरिता आम्ही आज विनंती केलेली आहे. या विनंतीला योग्य तो सन्मान देऊन सरकारने ताबडतोब याचा कायदा करावा. अन्यथा अकोला शहरात मागच्या महिन्याभरात घडलेल्या अतिशय भीषण घटना बघता अकोल्यातील आणि महाराष्ट्रातील हिंदूंचा आक्रमक चेहरा या सरकारला पाहायला मिळेल, यात 1% शंका नाही. धन्यवाद. हिंदू महिलांना त्यामध्ये फसवल्या जाते. त्यात मुलीच नाही तर लग्न झालेल्या महिलांना सुद्धा यामध्ये अडकवल्या जात आहे आणि या विरोधात कठोर कायदा व्हावा आणि जोपर्यंत कठोर कायदा होणार नाही तोपर्यंत हे सगळे प्रकार थांबणार नाहीत. हा प्रकार अतिशय गंभीर आहे. अनेक मुली म्हणजे जवळपास दरवर्षी शेकडोच्या संख्येने, हजारोच्या संख्येने मुली यात बेपत्ता झालेल्या आहेत, त्यांच्या बॉड्या सापडलेल्या आहेत. यावर सरकारने कठोर कायदा व्हावा. वेळोवेळी हिंदू समाज या विरोधात आंदोलन करते आहेत. हिंदू जनजागृती समिती असो, विश्व हिंदू परिषद असो, बजरंग दल असो, आणि हिंदू समाज यातून धीर सोडणार नाही. याची दक्षता प्रशासनाने, सरकारने घ्यावी. जर हिंदू समाजाचा धीर सुटला तर याचे परिणाम संपूर्ण महाराष्ट्रात, संपूर्ण देशाला भोगावे लागतील. म्हणून कठोर कायदा व्हावा यासाठी आम्ही सगळेजण या ठिकाणी जमलेलो आहोत.